येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याची कुठली लढाई असो, नाहीतर आपल्या गावात आपल्या भागात एखाद्या मुलीवर महिलेवर जर अत्याचार झाला तर तिथल्या दुसऱ्या मिनिटाला आपल्या सर्वांना त्या ठिकाणी जावं लागेल। आपल्या एखाद्या कार्यकर्त्यावर एखाद्या पदाधिकाऱ्यांवर जर तिथं कारवाई झाली नाही तर पोलीस जर तिथं मदत नसेल करेल, सहकार्य करत नसेल तर तिथं सुद्धा आपल्याला मोठ्या संख्येने जावं लागेल आणि त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहावं लागेल। तर अनेक असे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आपण या अडचणीच्या काळामध्ये त्या ठिकाणी उभं राहिलो आणि याच्या पुढे सुद्धा जर कोणाला काय वाटलं तर फक्त आपल्या अध्यक्षांना तुम्ही तिथं फोन करा, नेत्यांना फोन करा, नाही तर आम्ही तर आहोतच, जिथं बोलवाल तिथं त्या ठिकाणी आम्ही यायला तयार आहे। त्याच्याच बरोबर कुठल्याही पार्टीचा एखादा आदेश आला, एखादा आंदोलन आलं, आता 2 दिवसानंतर आदरणीय, आता ठीक आहे पवारसाहेब माझ्यावर कदाचित नाराज असतील, सुप्रियाताई नाराज आहे, परिवाराचा एक मी भाग आहे, की अन्नत्याग आंदोलन तू करतोय कशाला? पवारसाहेब नक्कीच तुम्ही मला आधी पण सांगितलेलं आहे, आता परत एकदा कधीतरी सांगाल, उद्या आज उद्या, पण मला एवढंच सांगायचंय तुमच्या विचाराने काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। या वयामध्ये सुद्धा जर महाराष्ट्रासाठी तुम्ही संघर्ष करत आहात तर या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तुम्ही परवानगी द्या। परवा काही झालं तरी तिथं आपण अन्नत्याग आंदोलन करणार, म्हणजे करणार, आमच्या शेतकऱ्यासाठी त्या करणार, कारण खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। शशिकांत शिंदे साहेब असतील, सर्व नेते असतील, आपण सुद्धा आपण आपापल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पत्र द्या। फसवी कर्जमाफी आहे, कारण का आपल्याला सवय कशाची, तर पवार साहेबांनी 72,000 कोटीची सरसकट जी कर्जमाफी दिली त्याची आपल्याला सवय, आणि 2019ला महाविकास आघाडी काळात मध्ये सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरसकट जी कर्जमाफी दिली त्याची आपल्याला सवय आहे। त्यामुळे हे जे काय अट बिट आम्हाला कळत नाही, आम्ही तिथं बसणार म्हणजे बसणार, तुम्ही परवानगी द्या नाहीतर नाही नका देऊ, पण तिथं बसून आमच्या शेतकऱ्याला तिथं न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करू। आणि आपण प्रामाणिकपणे पुढचे काही दिवस काम करत राहिलो, महिने काम करत राहिलो, कुठली अपेक्षा ठेवू नका। कपडे खराब होत आहेत तर होऊ द्या, जेलमध्ये टाकतायत तर टाकू द्या। आपण गेल्या काही महिन्यांमध्ये कांद्याचं आंदोलन अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली केलं, 2-3 ठिकाणी तिथं केलं। कांद्याचे भाव कुठे 7-8 रुपयाला होते, त्याच्यामध्ये 8 रुपये भाव हे वाढले, तरी अजून हे सरकार कुठेतरी शेतकऱ्याकडे बघत असताना दुजा भाव तू त्या ठिकाणी बघताय। पण पुढच्या 5-6 दिवसामध्ये 24 रुपये कांद्याला भाव कसा जाईल यासाठी संघर्ष आपला कायम त्या ठिकाणी तसाच चालू राहणार आहे। त्याच्याच बरोबर विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, युवकांचं आंदोलन होतं, बुलढाण्याला आपण शिंगणे साहेबांनी आपण सगळे तिथं आदिवासी समाजावर अन्याय झाला तिथं आंदोलनाला गेलो, शिक्षकांचं आंदोलन होतं। त्यामुळे कुठलंही आंदोलन असेल तर तिथं आपल्याला रस्त्यावर या ठिकाणी उतरावं लागेल आणि प्रामाणिकपणे तुम्ही काम करा। एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो, 2029ला आपल्या पक्षाला गृहीत घेतल्याशिवाय या राज्यात कधीही त्या ठिकाणी सत्ता येणार नाही, हे मात्र या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो। आणि ती सत्ता सुद्धा आपल्या विचाराचीच त्या ठिकाणी सरकार सत्ता आल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्यांना थोडीफार भीती वाटते त्यांना सांगतो, ते आपल्याला हरू शकतील, आपल्याला घाबरू शकतील, पण एक मात्र खरे, आपण स्वाभिमानी असल्यामुळे आपल्याला मोडू शकत नाही, हे याद राखा। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र।